नमस्कार मित्रांनो, एलियन शेअर मार्केटमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजची जी निफ्टीची क्लोजिंग आहे ती 25,405 झालेली आहे. मित्रांनो, आपण काल डिस्कस केल्या त्या दोन रेंज 25,370 आणि वरच्या साईडला 25,500 ते 600 ही लेवल आपली होती. तर आज दिवसभरामध्ये तुम्ही पाहिलं असेल ह्या दोन रेंजमध्येच मार्केट जे आहे ते ट्रेड करत होतं. तर उद्यासाठी कोणत्या रेंज महत्त्वाच्या आहेत मित्रांनो? आपण काल खाली साईडला सपोर्ट म्हणून 25,370 ची लेवल खूप महत्त्वाची आहे. तर तिची ब्रेक झाली तर 25,300 आणि 25,200 ह्या लेवल तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर वरच्या साईडला 25,500 ते 25,600 रेजिस्टन्स म्हणून काम करणार आहे. ओके, तर मित्रांनो, ग्लोबली काय आहे सिनेरिओ? तर ग्लोबली जर तुम्ही पाहिलं तर US मार्केट जे आहे तिथे जॉब डाटा आज आलेला आहे, स्ट्रॉंग ग्रोथ आहे तिथे जॉब डाटाची, त्यामुळे तुम्हाला तिथे एक पॉझिटिव्ह दिसत असेल. त्याचबरोबर जे राष्ट्राध्यक्ष आहेत US चे आणि पुतीन साहेब जे आहेत त्यांच्यामध्ये एक आज चर्चा झाली. तर पॉझिटिव्ह चर्चा होती युद्ध संदर्भात युक्रेनच्या. ओके, हे एक महत्त्वाचे नोट्स आहे. त्यानंतर जर भारतामध्ये काही न्यूज आहेत का ते आपण बघूयात. तर भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर अदानी जे आहे त्या अदानीचे ज्या अदानी इंटरप्राइजेसमध्ये अदानी इंटरप्राइजेस जे काही सबसिडरी आहेत डिफेन्स आणि एरोस्पेसमध्ये त्यांनी एक नवीन कंपनी ॲक्वायर केलेली आहे. 85% त्यांनी जो काही स्टेक ॲक्वायर केलेला आहे त्याच्यामध्ये कंपनीचं नाव आहे एअर इंडिया ग्रोथ वर्क म्हणून. तर ते एरोस्पेसमध्ये मेंटेनन्स म्हणून काम करत आहे मित्रांनो. जर आजपासून तुम्ही पाहिलं असेल आपला जो क्वार्टर फर्स्ट आहे त्या क्वार्टर फर्स्टचे रिझल्ट येण्यास सुरुवात झालेली आहे. एक महत्त्वाची एक अपडेट आहे तुमच्यासाठी. त्यानंतर IPO मध्ये एक आपण अपडेट घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुमच्यासाठी. क्रायझॅक हा IPOची जी काही उद्यासाठी शेवटची तारीख आहे अप्लाय करण्यासाठी. त्याच्यामध्ये जो प्राइस बँड असेल तो तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर जे GMP आहे तो मित्रांनो महत्त्वाचा आहे. तो GMP जो आहे 8% ते 12% मध्ये चालू आहे. 20 रुपये ते 40 रुपयाच्या मध्ये तो काय होऊ शकतो, ओपन होऊ शकतो. ओके, ह्या महत्त्वाच्या न्यूज आहे. त्याचबरोबर आपण दोन स्टॉक तुमच्यासाठी घेऊन आलो आहे डिव्हिडंडचे. एक फायझर म्हणून एक कंपनी आहे त्याच्यामध्ये 65 रुपयाचा डिव्हिडंड भेटू शकतो तुम्हाला. आणि त्याचबरोबर एक एमफेज नावाची कंपनी आहे. थँक्यू का मित्रांनो, ट्रेड करा ॲव्हरेज, फॉलो करा ॲव्हरेज.